नमस्कार, मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर. या धकाधकीच्या युगामध्ये, स्वार्थी युगामध्ये आजही अनेक लोक असे आहेत जे निस्वार्थ भावाने समाजाची सेवा करतात. असाच व्यक्तिमत्व तुमसरमध्ये खूप कमी वेळामध्ये समोर आलेला आहे, ज्याच्या घरी कुठलाही राजकीय वारसा नाही, कुणीही राजकीय व्यक्ती नसताना सुद्धा घरी सर्व वेल एज्युकेटेड आहेत. आई शिक्षिका, वडील शिक्षक, स्वतः हे अभियांत्रिक आहेत, इंजिनियर आहेत, मेकॅनिकलमध्ये एमटेक आहेत. शक्यतो ते नोकरी करू शकले असते, परंतु कदाचित त्यांना नोकरी करायची नव्हती, समाजाची सेवा करायची होती आणि अशा प्रकारे ते समाजसेवेकडे वळले. हळूहळू त्यांनी समाजसेवा सुरू केली. भंडारा जिल्ह्यामध्ये आरोग्यदूत म्हणून त्यांची ओळख झाली. कदाचित तुम्हाला माहीत असेल, एक बिस्किटच्या पुडा देऊन फोटो काढून समाजसेवा अनेक लोक करू शकतात, पण स्वतःचा पैसा, वेळ आणि हुनर ह्या सर्व गोष्टी देऊन सुद्धा समाजाची सेवा करणे ही खूप कठीण आहे. आज अशाच परिस्थितीमध्ये एका व्यक्तीशी आम्ही भेटणार आहोत. त्यांचं शिक्षण पाहायला गेलं तर ते एमटेक आहेत मेकॅनिकलमध्ये, परंतु त्यांचं सर्व कार्य हे सामाजिक कार्य आहे आणि आता त्यांनी फक्त आरोग्यच नाही तर शिक्षणाकडेही त्यांनी आपली दृष्टी घातलेली आहे. असेच माझ्यासोबत बसलेले आहेत माननीय सागर गभणे, ज्यांच्याशी आज आपण मुलाखत करणार. बीबीजी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सागरजी, तुम्ही शिक्षणाने एमटेक आहात, अभियांत्रिक आहात. शिक्षण घेतलं, अनेक लोक शिक्षण घेताना नोकरी किंवा व्यवसायाकडे वळतात. तुमच्या परिवारात कुठलाही राजकीय वारसा नसताना तुम्ही या सामाजिक किंवा राजकीयकडे कसे वळले? बघा, शिक्षण आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे असते आणि शिक्षण ज्यावेळी आपण घेत असतो, उच्च शिक्षण आपण घेत असतो, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. त्यामधनं आपण काय आत्मसात करतो ते महत्त्वाचं आहे. आणि शिक्षण घेत असताना किंवा शिक्षण झाल्यावरती माझ्या डोक्यामध्ये इतकं होतं की आपल्याला समाजासाठी काही देणं आहे, तर आपण शिक्षण जे घेतलं त्याच्या माध्यमातून आपण समाजासाठी काय करू शकतो, काय सेवा देऊ शकतो, हा विचार माझ्या डोक्यामध्ये होता. आणि त्याच्यामुळे मी शिक्षणानंतर समाजसेवेकडे थोडं लक्ष देत सामाजिक कार्याकडे वळलो. सागरजी, तुमची या कार्याला सुरुवात कशी झाली? बघा, मुळातच मी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा एक युवक आहे आणि यांच्या विचारधारेवर मी सतत काम करत असतो. मला आठवते की आम्ही सुरुवात तुमसर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आपण 2016 मध्ये सुरुवात केली होती आणि तिथनं आपली एक समाजसेवेकडे वाटचाल सुरू झाली होती. समाज कार्य करताना तुम्ही असं कोणते समाजकार्य केले जे तुम्हाला म्हणजे समाजाच्या फायदेशीर असतील? आम्ही जेव्हा समाजकारण करत होतो तर तेव्हा आमच्या लक्षामध्ये असं आला की शासनाच्या बऱ्याच योजना असतात किंवा शासनामार्फत सामान्य नागरिकांना बराच लाभ मिळत असतो, परंतु काही राजकीय लोक आपल्या स्वतःच्या हेतूपुरता त्याला मर्यादित ठेवतात व नागरिकांपर्यंत त्याचा जो मूळ फायदा आहे तो कुठल्याच प्रकारे पोहोचू देऊ शकत नाही. जेव्हा इलेक्शन येतात त्यावेळेवरच त्याचा एक फायदा नागरिकांना कसा भेटता येईल असा त्यांचा दृष्टिकोन असायचा. पण आम्ही जे पण कार्यक्रम राबवतो किंवा जे पण योजना राबवतो त्याच्यावरती अगोदर आम्ही अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर त्याच्या फायदा नागरिकांना, सामान्य जनतापर्यंत घरोघरी कसा पोहोचवता येईल यावरती फोकस करून आम्ही कार्य करत असतो. तुम्ही कुठले कुठले कार्य केलं समाजाकरता आतापर्यंत? काय काय केलं तुम्ही? तुम्हाला आरोग्यदूत म्हणतात, तर तुम्ही काय असं कोणतं काम केलं की तुम्हाला आरोग्यदूत म्हणू लागले लोक? आरोग्याचा प्रॉब्लेम इकडे असा होता की आपल्या इकडे एक मजूर वर्ग खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि मजूर वर्ग जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे त्यांच्या असा डेलीचा काम असा असतो की ते सकाळी 10 वाजता कामाला निघतात आणि सायंकाळी सरळ 5 वाजता येत असतात. परंतु त्या मधल्या काळामध्ये त्यांच्या डेलीचे हे रुटीन असते आणि त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे कधीच लक्ष देत नाही. म्हणजे तब्येत छोटी मोठी इजा झाली किंवा कोणताही छोटा मोठा त्रास असला तरी त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असतात. याच्यामुळे जे छोटे आजार असतात ते खूप मोठा रूप धारण करत असतात आणि ज्या ठिकाणी आपल्याला 500 रुपये त्याला खर्च लागणार आहे
त्याला समोर चालून 5 लाख रुपयापर्यंत खर्च लागत असतो आणि सामान्य माणूस 5 लाख रुपये कुठेही खर्च करू शकत नाही, त्यांची परिस्थिती नसते. आणि त्याच्यामुळे आपण हे मोहीम हातात धरून सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा त्यांच्या दारापर्यंत कशी पोहोचवता यावी यावर फोकस करून आम्ही काम करतोय. तुम्ही खूप शिबिरं घेतले, अनेक लोकांना तुम्ही नागपूरला ऑपरेशन करता घेऊन गेले. असं किती लोकांना लाभ मिळवून दिला तुम्ही स्वकर्तृत्वाने? आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मला सांगायला आनंद होतो की आतापर्यंत हजारो नागरिकांच्या वर, तुमसर शहरातली गोष्ट करतो मी, तुमसर शहरातील हजारो नागरिकांच्या वर नागरिकांना या ठिकाणी फायदा झालेला आहे. त्यामध्ये मोतियाबिंदू असो, त्याच्यानंतर हार्टचे ऑपरेशन असो, कॅन्सरचे असो, त्याच्यानंतर बोनच्या असो, फ्रॅक्चर असो, असे बरेच मोठे मोठे ऑपरेशन झालेले आहेत. त्यासोबतच लहान मुलांचे सुद्धा ऑपरेशन झालेले आहेत. मला एक अशी एक पोस्ट दिसली, आता एज्युकेशन बद्दल काहीतरी तुम्ही काम करणार आहात. हो, आमदार राजूभाऊ कारेमोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साई सदन एक आश्रम आहे. त्याच्या माध्यमातून जे मुलं कोरोना काळामध्ये ज्यांचे आईवडील मरण पावले किंवा जे शेतकरी कुटुंबातील आईवडील आहेत, ज्यांचे आईवडील शेतकरी होते आणि ते दगावले असतील, यांच्यासाठी आपण एक विजन डोळ्यासमोर ठेवून यांच्या शिक्षणाकडे फोकस करून त्यांचं पूर्ण शिक्षण, म्हणजे ज्यांचे वय 5 वर्षाच्या 9 वर्षापर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना आपण निवडून त्यांचं 10वी, त्याच्यानंतर 12वी, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यामध्ये त्यांना जर इंजिनिअरिंग करायची आवड असेल, मेडिकल फील्डमध्ये शिक्षण घेण्याची आवड असेल, जे पण त्यांची इच्छा आहे, त्यांची आकांक्षा आहेत, त्यावर त्याच्या आधारित आम्ही त्यांना शिक्षण देऊ आणि शिक्षण झाल्यानंतर जॉब पर्यंत तरी त्यांना पोहोचवण्याचा पूर्णपूर प्रयत्न राहील. आणि ही पूर्ण सेवा ही पूर्णपणे निःशुल्क राहणार आहे. यामध्ये त्यांना कोणत्या 1 रुपयाचाही खर्च येणार नाही. त्यांची राहण्याची सोयसुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यानंतर त्यांच्या जेवणाची सोयसुद्धा करणार आहोत. म्हणजे त्यांना कोणताही 1 रुपयाचा पण खर्च येणार नाही आणि त्यांच्या पूर्ण शिक्षणाचे आम्ही म्हणजे असं समजू शकतो की त्यांचे पूर्ण शिक्षण आम्ही करून देणार आहोत. नाही, आता चला बघा, तुम्ही हे सामाजिक कार्य झाले आणि यामध्ये तुमचा स्वार्थ काय आहे? आणि समजा आता राजकारणामध्ये तुम्ही जाल का? नक्कीच मला असं वाटतं की कार्य करत असताना राजकारणाची ज्याला जोड मिळाली ना, तर आपण दुप्पट वेगाने काम करू शकतो आणि आपल्याला एक पॉवर मिळते. त्याच्यामुळे आपण तुमसर शहरामध्ये तुम्ही बघितलं असेल भरपूर साऱ्या प्रॉब्लेम्स आहेत, त्यावर वाचा फोडण्यासाठी त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला एक संविधानिक पदावर बसावं लागेल. जोपर्यंत आपण त्या ठिकाणी संविधानिक पदावर बसणार नाही तोपर्यंत आपल्या हातामध्ये पॉवर येणार नाही आणि जोपर्यंत पॉवर येणार नाही तोपर्यंत आपण नागरिकांच्या समस्या सॉल्व्ह करण्याला थोडं तरी कमकुवत राहू. म्हणजे तुमच्यामध्ये काय असं वेगळं आहे राजकारणाचं? तुमचं विजन काय आहे? तुमची दृष्टी काय, की काय व्हायला पाहिजे? तुमच्यामध्ये काय समस्या? ठीक आहे, राजकारणात अनेक लोक आहेत ना, हौसे गवसे नवसे काही येतात आणि कितीतरी जातात. तुम्ही असं काय द्याल समाजाला जो समाज तुम्हाला स्वीकार करेल? आमच्या पक्षाचे सर्व प्रफुल्लभाई पटेल साहेब, राजेंद्रजी जैन साहेब आणि माझे मार्गदर्शक आमदार राजू कारेमोरे साहेब यांचं नेहमी आम्हाला सांगणं असतं की समाजकारण किंवा राजकारण करत असताना 80% तुम्ही समाजकार्य करा आणि 20% राजकारण करा. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही समाजकारण करत असतो आणि यामध्ये आम्ही राजकारण कुठंच येऊ देत नाही. नाही, असं तुमचं विजन काय? ठीक आहे ना, राजकारण कराल, सांगायला पाहिजे. विजन काय आहे? पुढं काय तुम्ही विचार करा, काय आहे तुम्हाला? काय असं दिसतं की शहरामध्ये काहीतरी नवीन व्हायला पाहिजे? बघा, आम्ही बेसिकली 3 गोष्टीवर फोकस करून काम करत असतो आणि माझं असं आहे की तुमसर सगळ्यात अगोदर शिक्षण, आरोग्य आणि तुमसर शहराच्या म्हणजे विकास, या 3 मूळ मुद्द्यावर मला काम करायला खूप जास्त आवडतं आणि माझी एक हेच आहे की या 3ही गोष्टीला घेऊन आपल्याला तुमसरला खूप जास्त समोर न्यायचं आहे. आपलं विजन डोळ्यासमोर आहे, ग्रीन तुमसर करायचं आहे. त्याच्यानंतर पाण्याच्या मूलभूत छोट्या मोठ्या जे म्हणजे समस्या ज्या आहेत त्याच्या निराकरण करायचं आहे. रोड नाल्या नसतात हे तर होणारच आहे, पण याच्या व्यतिरिक्त आपण सतत बघत असतो की जे ज्येष्ठ नागरिक असतात, आपले वडीलधारी माणसं असतात, ते लोक सकाळी म्हणा किंवा सायंकाळी म्हणा वॉकला जात असतात. आता मला सांगा की ज्या व्यक्तींच्या वय 60 वर्षाच्या वर आहे, आपल्याला माहिती असेल की मॅक्सिमम यांना शुगरचा प्रॉब्लेम असतो. बरोबर. आणि शुगरचा प्रॉब्लेम असल्यावर यांना बाथरूमचा थोडा त्रास होत असतो. आणि तुमसर शहरामध्ये मी अनुभवलं आहे की ज्या ठिकाणी हे ज्येष्ठ नागरिक लोक व्यायाम करायला जातात, वॉकला जातात, त्या ठिकाणी याची सोय नाही आहे. तर या सोयीकडे आतापर्यंत सातत्यानं दुर्लक्ष झालं होतं. या
कडे लक्ष देऊन त्यांची सोय करायला पाहिजे. आणि जे ज्येष्ठ नागरिक ज्या ठिकाणी जातात, म्हणजे व्यायाम करायला म्हणा किंवा वॉकला जातात, त्या ठिकाणी त्यांच्यासाठी प्रॉपर एक गार्डनिंग करून त्यांच्यासाठी जे आपण जिम साहित्य छोटे मोठे त्यांच्यासाठी जे उपलब्ध करू शकतो त्या माध्यमातून करायला पाहिजे. अनेक राजकीय व्यक्ती शहरामध्ये आहेत, राजकारण करतात, पर माझ्या लक्षात असा आला की शासकीय योजना ज्या असतात, सरकार तुमची आहे, तुमच्या पक्षाची सरकार आहे, जी योजना बनवते ती वास्तविकमध्ये नागरिकापर्यंत पोहोचतो काय, त्याच्याकरता तुम्ही काय करता? आमदार राजू कारेमोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सतत ज्याही नागरिकांच्या सेवेसाठी योजना असतात ते त्यांच्या दारापर्यंत कसे पोहोचवता येतील त्याकडे आम्ही सातत्याने लक्ष देत त्यावर काम करत जे शासनाच्या योजना त्यांच्या दारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आता त्याचं उदाहरण मी असं देतो, एक वयोश्री योजना होती. आता मागच्या वर्षी जे वयोवृद्ध नागरिक 65 वर्षाच्या वर होते, म्हणजे ते अंथरुणावर पडले असायचे, ते चालू नव्हते शकत, कुठं जाऊ नव्हते शकत. आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की सागर भाऊ तुम्हाला यांच्या दारापर्यंत जायचं आहे आणि त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जे शासनाचा लाभ आहे त्यांच्या दारापर्यंत पोहोचू शकलो पाहिजे. तर आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक मोहीम राबवली होती आणि तुमसर शहरामध्ये ज्या ठिकाणी वयोवृद्ध नागरिक राहतात, जे अंथरुणावर असतात, त्यांच्या दारापर्यंत आम्ही पोहोचलो होतो. त्यांचे स्वतः आम्ही फॉर्म भरले होते आणि फॉर्म भरल्यानंतर भंडाराला नेऊन सुद्धा आम्ही सबमिट केले होते. तर त्याच्या माध्यमातून 3-3 हजार रुपयाचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना झाला होता. मुख्य मुद्दा असा आहे, उद्या नगराध्यक्ष पदाची सोडत आहे. समजा आता तर पूर्ण झालेलं आहे, तुम्हाला जर पक्षाने संधी दिली तर काय तुम्ही त्यात मान्य कराल? बघा, हे तर सर्व आता नशिबाचा खेळ आहे की उद्या आरक्षण काय जाहीर होतो. आणि त्याच्यानंतर दुसरा म्हणजे आमचे सर्व प्रफुल्ल पटेल साहेब, राजेंद्रजी जैन साहेब आणि माझे मार्गदर्शक आमदार राजू कारेमोरे साहेब आणि पक्षनिहाय जो पण निर्णय राहील, जे पण मला जिम्मेदारी येणाऱ्या नगरपालिकेमध्ये देतील, मी ते स्वीकारेन आणि तिच्यावर 100% काम करून पूर्ण तिला. नाही, पक्षाने का म्हणून तुम्हाला उमेदवारी द्यायला पाहिजे नगराध्यक्ष? माझ्या मते तरी यावेळेस युवकांना प्राधान्य देणं गरजेचं याच्यासाठी पण आहे की युवकांचे एक विजन असते आणि त्यांची कार्य करण्याची पद्धत एक वेगळी असते. काळ बदललेला आहे, दृष्टी बदललेली आहे, सर्व बदल झाले. बिलकुल. आणि काही लोकांना असंही वाटते की बाबा नवीन युवकांना का बरं संधी द्यायची. मग सिनियर लोक कुठं जाणार? तुमचा विरोध नाही करणार का सिनियर लोकांकडे अनुभव आहे, मान्य आहे, पण त्यांनी अनुभव युवकांना सांगून युवकांना वाढवणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. जर आपल्याला तुमसरला नागपूर सारख्या सिटीसारखा डेव्हलप करायचं असेल, भंडारासारखा डेव्हलप करायचं असेल, तर युवकांना प्राधान्य दिलं पाहिजे. युवकांकडे विजन असतो, त्यांची काम करायची शैली एक आगळी वेगळी असते आणि ते ग्राउंड लेवलवरती काम करत असतात. त्याच्यामुळे जर युवक राजकारणामध्ये पुढे आला किंवा येणाऱ्या नगरपालिकेमध्ये लोकांनी युवकांना संधी दिली तर खरंच आपला तुमसर शहराच्या चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र 100% खरं आहे. सागरजी, तुम्ही तुमसरच्या नागरिकांना काय सांगाल? तुमसरच्या नागरिक जनतेला माझी आग्रहाची विनंती आहे की आता आपण बघत असतो की कोरोना काळ होता. कोरोना काळामध्ये त्याच्या काही वर्षानंतर एक प्रशासक राज आपला तुमसर शहरामध्ये लागला होता आणि त्याच्यामध्ये आपण सामान्य नागरिकांना खूप जास्त आताही त्रास सहन करावा लागतो. पाण्याचा त्रास आहे, त्याच्यानंतर स्वच्छतेचा त्रास आहे, अनेक प्रॉब्लेम आपल्या तुमसर शहरामध्ये आहेत. याला कारणीभूत कोण आहे याचा थोडा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे लोक तेव्हा नगर परिषदेमध्ये होते त्यांनी त्यांच्यामार्फत आपल्याला किती मदत झाली, काय मदत झाली याचे आकलन केलं पाहिजे. आणि जे युवक आपल्यासाठी सतत धावून येतात, आपल्या एका हाकेवर आपले कामं करत असतात, यांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि समोर चालून युवकांना संधी तुमसरच्या जनतेनं द्यायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही ऐकलेले आहेत, सागर गभणे यांनी सविस्तरपणे त्यांनी आपले केलेले सामाजिक कार्य आणि राजकीय वाटचाल हे सर्व सांगितलेलं आहे. त्यांचे जे मुख्य मुद्दे होते की मी जर विजन होतं त्यांचं की आरोग्य, शिक्षण आणि शहरात ग्रीनी ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट त्यांनी सांगितली आहे. आणि आजपर्यंत जेवढेही राजकीय व्यक्ती आली त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. फक्त बांधकाम केले, नाली रस्त्यामुळे विकास होत नाही, तर सामान्य नागरिकांच्या आत्मिक विकास, बौद्धिक विकास हा महत्त्वपूर्ण असतो. आणि सागरजी, तुम्ही ते खूप छान गोष्ट बोलली. BBG न्यूज आणि त्यांच्या दर्शकाकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढंच असं तुमची वाटचाल राहील असा पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देतो BBG लाईव्हकडून तुम्हाला.
धन्यवाद.